मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ हा विशेष असणार आहे। आपल्या नेहमीच्या व्हिडिओंप्रमाणे कोकणातील निसर्ग सौंदर्य किंवा पुरातन वस्तू न दाखवता आपल्याला कॉम्प्युटरची स्क्रीन पाहावी लागणार आहे। मला माहिती नाही की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल की नाही, कारण माझ्या नेहमीच्या प्रेक्षकांची आवड वेगळी आहे। तरीही मी हा व्हिडिओ अशा सर्व यूट्यूब क्रिएटर्स व इंटरनेटवर व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण प्रेझेन्स असलेल्या सर्व मराठी माणसांसाठी बनवत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करा। त्याचं झालं असं, मी माझ्या पत्नी व मुलीसह कुत्र्याला फिरवायला नेहमीप्रमाणे संध्याकाळी बाहेर पडलो। तारीख होती 7 ऑक्टोबर 2025। आमच्या गावातील संकेत पराडकर याचा नेमका वाढदिवस होता त्या दिवशी। संकेतच्या घराचा व्हिडिओ व घरासमोरील बाग दाखवणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, तुम्ही तो बघू शकता। म्हणजे तुम्हाला एरिया आणि सगळं परिसर लक्षात येईल किंवा ती फॅमिली मी ज्यांचा रेफरन्स देतोय ती लक्षात येईल। माझ्या मुलीला संकेतकडे त्याच्या वाढदिवसानिमित्त बोलवलेलं होतं, त्यामुळे आम्ही तिथे कुत्र्याला थोडा वेळ इकडे तिकडे मी फिरवलं आणि मुलीला आणि पत्नीला त्याच्या घरी सोडलं। गब्बर म्हणजे आमचा कुत्रा, याला फिरवून झाल्यावर संकेतच्या घरासमोर एका खिडकीच्या कॉन्क्रीट फ्रेमला मी त्याला बांधलं आणि आम्ही आतमध्ये बसलेलो। संकेतचा वाढदिवस साजरा झाला, त्यानिमित्त खास इडली सांबार त्यांच्या घरी केली होती, ती आमची खाऊन झाली। मग मी साधारण एक 6:40, घटनाक्रम खूप महत्त्वाचा आहे हा, नक्की तुम्ही व्यवस्थित ऐका। साधारण 6:40 गब्बरने त्याच्या गळ्यातली साखळी तोडली आणि साखळी तोडल्यावर म्हणजे मला हे आश्चर्यकारक होतं, कारण ही चोकचेन खूप चांगल्या क्वालिटीची होती, परंतु साखळी तोडूनसुद्धा तो कुठे गेला नव्हता। म्हणजे साखळी त्याने अशा कुठल्या कारणासाठी तोडली नव्हती की त्याला काहीतरी दिसलं, समजा त्याला काहीतरी दिसलं असतं, त्याला चेस करण्यासाठी त्याने ताकद लावली असती तर तो तिथे राहिलाच नसता। साखळी तोडूनसुद्धा तो कुठेही गेला नव्हता, हे त्याहून जास्त महत्त्वाचं होतं। गब्बरनं साखळी कशी तोडली, इतका जोर लावून का तोडली, हा प्रश्न माझ्या मनात घोंगावत होता। कारण जर का त्याला काही दिसलं असतं आणि म्हणून त्याने जोर लावला असता तर अर्थातच तो त्या वस्तूच्या शोधात गेला असता, परंतु तो कुठेही गेला नव्हता आणि चेनसुद्धा मजबूत होती। असो, घरी आल्यावर दुसरा पट्टा गळ्यात मी बांधला आणि तो विषय डोक्यातून काढून टाकला। आमच्याकडे हल्ली वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप सामने नेहमी बघितले जातात। आमची पूर्ण फॅमिली आम्ही वुमेन्स वर्ल्ड कप बघतो, प्रत्येक संघाच्या मॅचेस बघतो। ऑब्व्हियसली टीम इंडियासाठी आपण नेहमीच एनकरेजमेंट देत असतो, त्यांना सपोर्ट करत असतो। त्या दिवशीसुद्धा मी टी व्ही लावला। आमच्या टी व्हीला गुगल स्ट्रीमर जोडलेला असल्यामुळे त्यावर माझं जीमेल अकाउंट वगैरे सगळं लिंक होतं आणि त्याशिवाय तो चालतच नाही मुळात। म्हणजे गुगल स्ट्रीमर वापरायचं असेल तर तुम्हाला गुगल ईमेल अकाउंटनं लॉग इन करावं लागतं, परंतु जेव्हा मी टी व्ही सुरू केला तेव्हा माझं जीमेल अकाउंट लॉगआउट झालेलं होतं। हे खूप विचित्र होतं, कारण इतके दिवसात असं कधीच झालेलं नव्हतं ऑटोमॅटिकली। मला खूप स्ट्रेंज वाटलं, पण मला वाटलं असं की आदल्या दिवशी आमच्याकडे कोजागिरी पौर्णिमा झाली होती आणि त्या दिवशी टी व्हीचा वापर खूप झाला होता, तर कोणीतरी लॉगआउटवर क्लिक केली असेल। पण जेव्हा मी पासवर्ड टाकून तोसुद्धा चुकीचा दाखवला गेला तेव्हा मात्र टेन्शन यायला लागला आणि त्याच्या खाली जो मेसेज होता तो जास्त टेन्शन देणार होता की युअर पासवर्ड वॉज चेंज्ड 2 hours ago, तुमचा पासवर्ड 2 तासापूर्वी बदलण्यात आला होता। हे वाचून मी थबकलो, तत्काळ मोबाईलकडे धाव घेतली आणि तिथून सुरू होते माझी हॅक स्टोरी। माझ्या फोनवरील सर्व गुगल सर्व्हिसेस लॉगआउट झालेल्या, नोटिफिकेशनमध्ये सिक्युरिटी अलर्ट्स होते, पण त्यावर क्लिक केल्यावर ते निकामी झालेले होते, कारण मुळात लॉगआउट झालेलो होतो मी सगळीकडून, जिथे जिथे लॉग इन होतो तिथून। हे साधारण 20 मिनिटांपूर्वीचे ईमेल होते, जे फक्त नोटिफिकेशनमधून दिसत होते। माझ्या पत्नीचा ईमेल, जो की माझ्या अकाउंटचा रिकव्हरी ईमेल होता, त्याच्यावरसुद्धा जवळजवळ 10 सिक्युरिटी ईमेल आलेले होते, पण ते वाचण्यापलीकडे आमच्या हातात काहीच नव्हतं। हा क्षण माझ्यासाठी खूप कठीण होता, कारण इतके वर्षांची मेहनत एका क्षणात धुळीस मिळाली होती। मला क्षणभरासाठी सगळं संपल्यासारखं वाटलं। मी पूर्ण वेळ यूट्यूबर आहे, माझा अन्य कुठला व्यवसाय नाही, व्यवसाय सोडाच पण डिजिटली अन्य कुठे व्यावसायिक प्रेझेन्ससुद्धा नाही, जसं की ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक। अनेक जे कंटेंट क्रिएटर्स असतात, मल्टिपल ठिकाणी त्यांचे अकाउंट्स असतात, खूप ठिकाणी ॲक्टिव्ह असतात। मी फक्त यूट्यूबवरच ॲक्टिव्ह आहे, तर हा सुद्धा एक मला याच्यातून अनुभव मिळाला। क्षणार्धात सगळं संपलं
आणि आपल्या सर्वांची मिळालेली जी साथ आहे ही आता सर्व जाणार की काय, असं खूप काय काय प्रश्न मनात येत होते. मनाची घालमेल करणारे अनेक विचार मनात येत होते. पण दुसरीकडे हे कसं झालं, कोणी केलं, हे मात्र कळायला काही मार्ग नव्हता. एवढंच कळत होतं की इंग्लंडमधून हॅक झालं आहे. कारण जो रिकव्हरीचा फोन नंबर दाखवत होते, जो बदलला गेला होता अर्थातच, तो इंग्लंडचा होता. अर्थात यावर तरी विश्वास कसा ठेवावा, कारण या आभासी दुनियेत असं आहे ना की देश वेगळा दाखवून सुद्धा गैरकृत्य करायचे अनेक मार्ग आहेत. आणि हॅकर कुठल्या देशाचा आहे हे कळून मी तरी काय करणार होतो. अशा परिस्थितीत कुटुंबियांनी दिलेला मानसिक आधार मात्र खूपच कमालीचा होता. अकाउंट हॅक झालं आहे हे कळल्यावर सर्वात पहिल्यांदा मी या क्षेत्रातील रत्नागिरीतील एक प्रसिद्ध व्यक्तीशी संपर्क साधला. पण त्यांच्याकडून थेट काही मदत झाली नाही. अर्थात त्यांनी दिलेला सल्ला मात्र योग्य होता की यात मी काही मदत करू शकत नाही, फक्त गुगलच तुम्हाला वाचवू शकतं. हा त्यांचा सल्ला हेच मला माझ्या पत्नीने सुद्धा सांगितलेलं व बहिणीच्या मिस्टरांनी सुद्धा, ते थोडेसे जाणकार आहेत त्या क्षेत्रातले, तर त्यांनी सुद्धा मला हेच सांगितलं होतं की गुगलच तुला काहीतरी याच्यातून हेल्प करू शकतं, अन्य कुठे कोणीही नाही. अर्थातच मी सुद्धा जे सर्व गोष्टी केल्या त्यातून हेच आलं. फक्त कोणालाच गुगलपर्यंत पोहोचायचा ठोस किंवा योग्य मार्ग माहिती नव्हता. रत्नागिरीतील हॅकिंग क्षेत्रातील ज्या प्रतिष्ठित व्यक्तीचा सल्ला मी घेतला, त्यांनी मला सांगितलेला ईमेल म्हणून googlesupport.in हा होता. त्यांना पण मी संपर्क साधला. त्यांना संपर्क साधून त्यांनी काय रिप्लाय दिले हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. त्याचप्रमाणे माझी पत्नी सारखी सुचवत होती की तुझा एक यूट्यूब चॅनल इतका मोठा आहे तर यूट्यूबकडून 100% काहीतरी सपोर्ट मिळाला पाहिजे. मलाही हे पटत होतं, पण त्यावेळेला मी पूर्णपणे ब्लँक झालो होतो. डोकं थंड ठेवून मग हळूहळू शक्य तितके सर्व मार्ग वापरले. पुढे काय काय केलं, कसं काय काय घडलं हे आपण आता प्रत्यक्ष आपल्या स्क्रीनवर बघणार आहोत. मी तुम्हाला क्रोनॉलॉजी अर्थातच घटनाक्रम समजावतो. हे नीट समजून घेण्यासाठी मी काही फोल्डर्स बनवलेत. सो इथे मी एक जो फोल्डर बनवला आहे हे सर्व काय काय कसं घडलं हे एक्सप्लेनेशन करणारे स्क्रीनशॉट्स मी कलेक्ट केलेत. आणि इथे तुम्ही तारखा बघू शकता. साधारण 7 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत असा हा पूर्ण प्रवास होता, जिथे आम्ही खरोखरच अक्षरशः रात्र झोपलेलो नाहीत. कारण US बेस्ड ही कंपनी आहे गुगल आणि यूट्यूब. तर तिकडच्या जे सिस्टम्स आहेत मोस्टली रात्री खूप जास्त ॲक्टिव्ह असतात. तुम्हाला आता जेव्हा तुम्ही ईमेल्सचे टायमिंग चेक कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मोस्टली ईमेल जे आहेत ते रात्रीच्या टायमिंगमधले. त्यामुळे हे जे काही आठवडाभर होता आमच्यासाठी हा काळ खूप चिंताग्रस्त करणारा होता. तर अधिक वेळ वाया न घालवता आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला. त्याआधी व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून अशा परिस्थितीत आलेल्या सर्वांसाठी आपण नक्कीच मदत करू शकतो. शिवाय अशी परिस्थिती मुळात ओढवू नये यासाठी काय काळजी घ्यावी लागेल हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर 7 ऑक्टोबरला पहिल्यांदा काय कसं द शॉक म्हणून मी एक फोल्डर बनवलं आहे. म्हणजे एखादी वेबसिरीज जशी असते आणि तिचे एपिसोड्स जसे असतात तसं मी इथे कॅटेगरी याच्या केलेल्या आहेत. 7 ऑक्टोबर द शॉक फोल्डरमध्ये आपण पहिल्यांदा जाऊया. हा सर्वात पहिल्यांदा ईमेल होता. यामध्ये सेक्युरिटी अलर्ट आलेला आहे. यामध्ये आपल्याला 2 स्टेप व्हेरिफिकेशन बॅकअप कोड्स जनरेट केल्याची माहिती मिळते. तर दुसऱ्या ईमेलमध्ये पास की जी मी अगोदर माझ्या अकाउंटमध्ये होती ती रिमूव्ह केलेल्याचा पण मेसेज आहे. ह्याच्यातून अजून एक गोष्ट अशी प्रूफ होते की अनेक लोकांनी, मी जेव्हा हे कल्पना दिली की माझं अकाउंट हॅक झालं आहे तर अनेकांनी विचारलं होतं तू 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन नव्हतं का केलंस, तू पास की वगैरे काही नव्हती का ठेवलीस. तर मी फिजिकल पास की सोडल्यास जेवढ्या पॉसिबल गोष्टी होत्या त्या सर्व सिक्युरिटी म्हणून वापरल्या होत्या. त्या आता आपल्याला इथे एक दिसतील की कशा प्रकारे त्या काढल्या गेल्या हॅकरकडून. त्यानंतर न्यू पास की ॲडेड टू युअर अकाउंट, म्हणजे नवीन पास की लावली गेली. रिकव्हरी अकाउंटला हे सर्व ईमेल्स आणि ह्या सर्व स्टेप्स आपल्याला कळल्या की कसं त्याने काय केलं. त्याने म्हणजे हे करणारं ॲक्च्युली मित्रांनो एखादा माणूस असेलच असं नाही. कारण तुम्ही टायमिंग नोट डाऊन केली तर सर्वात पहिला ईमेल बघा 6:43 7 ऑक्टोबर इथे बघू शकतो आपण. 7 ऑक्टोबर 2025 6:43 PM. इथून जे सुरू झाले ते पुढे आपण जसं जाल तसं टायमिंग तुम्ही बघू शकता. तर आपण आलेलो होतो पास की त्याने नवीन ॲड केली तिथपर्यंत. जे कोणी असेल, व्यक्ती असेल किंवा कम्प्युटरची कोड्स असतील, मला तर वाटतं हे कोड्स आहेत
की जे इतके फास्ट सगळं करू शकतात. त्यानंतर युअर पासवर्ड वॉज चेंज, माझा जो पासवर्ड होता तो बदलण्यात आला होता. त्यानंतर फोन नंबर रिमूव्ड फ्रॉम 2 स्टेप व्हेरिफिकेशन. जसं मी म्हटलं मग की मी 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑलरेडी दिलं होतं माझ्या अकाउंटसाठी, केलं होतं सेट, परंतु ते सुद्धा हॅकरकडून काढण्यात आलं. त्यानंतर रिकव्हरी फोन वॉज चेंज्ड फॉर युअर लिंक्ड गुगल अकाउंट. फोन नंबर ॲडेड फॉर 2 स्टेप व्हेरिफिकेशन. सो त्याने त्याचं 2 स्टेप स्वतःचं त्या नंबरने सुरू केलं. त्याच्यानंतर रिकव्हरी ईमेल वॉज चेंज फॉर युअर लिंक्ड गुगल अकाउंट. ह्या ईमेलनंतर ईमेल माझ्या पत्नीच्या ईमेलला येऊच शकत नाही, कारण रिकव्हरी ईमेलसुद्धा त्याने माझ्या पत्नीचा जो होता तो काढून टाकून दुसरा ठेवला. आणि मग हे ॲक्च्युली जे ईमेल्स आहेत ते मला मग मिळाले जेव्हा माझं अकाउंट रिकवर झालेलं आहे फायनली. त्यानंतर मी हे बघितले की त्याच वेळेला त्याने पुढे काय काय केलं आहे. सो पण मी क्रोनॉलॉजी आहे त्यामुळे 7 ऑक्टोबरला पुढे काय झालं हॅकरकडनं हे मी दाखवतो. त्याने गुगल अकाउंट पण पिन चेंज केला माझा जो होता. आता ह्या शेवटच्या ईमेलचं त्या दिवशीचं टायमिंग तुम्ही बघू शकता इथे 6:53. सो 7 ऑक्टोबर 6:53 म्हणजे हा सगळा जो खेळ होता तो किती वेळात झालेला आहे बघा. 6:43ला सुरुवात झाली आणि 6:53ला अर्थातच 10 मिनटात माझा अकाउंट पूर्णपणे ब्लॉक झालं होतं. मला ॲक्सेस शिल्लक नव्हता, पूर्णतः त्याने त्याच्यावर कब्जा केला होता. आणि मला प्रश्न पडला असा की कोकणातला एक छोटासा माझ्यासारखा यूट्यूबर आणि मला माझं अकाउंट हॅक व्हावं इतकं काही मी माझे मिलियन्स किंवा लॅक्समध्ये सबस्क्रायबर पण नाहीत आणि आपलं काम शांतपणे चाललं आहे, कोणाच्या आल्यात न गेल्यात, तरी पण असं का व्हावं आपल्यासोबत. अर्थातच ही काही पर्सनल दुश्मनी नव्हती कोणाची, हे मग हळूहळू लक्षात आलं. कारण त्याच्यानंतर जे आता तुम्ही पुढचा घटनाक्रम बघाल त्याच्यात ते उघडकीस येतं की हे रँडमली ह्या गोष्टी असे अटॅक्स मालवेअर थ्रू होत असतात. सेशन हायजॅकिंग असं याला म्हटलं जातं. तर हा झाला पहिलं शॉक, ज्याच्यामुळे आम्हाला कळलं की आपलं अकाउंट हे 100% हॅक झालेलं आहे. त्यानंतर मी जसं म्हटलं की ॲक्शन आम्ही काय काय घेतल्या. तर सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की आम्ही सर्वात पहिल्यांदा जे पॉसिबल वेज होते, एक रत्नागिरीतील प्रतिष्ठित व्यक्ती ह्या क्षेत्रातील त्यांना कॉन्टॅक्ट केला, पण त्यांच्याकडून काही डिरेक्टली मदत न झाल्यामुळे मग सर्वात पहिलं काय केलं तर सायबर क्राईम इंडिया त्यांना एक कंप्लेंट केली त्यांच्या वेबसाईटला जाऊन. त्याचा आपल्याला इथे जो इन्सिडेंट आहे पूर्ण तो इथे बघता येईल. अशा प्रकारे त्यांनी आपल्याला ही रिसीट दिली, माझ्या तक्रारीची पोच मला दिली. हा एक लूफॉल्ट आहे सिस्टीममधला की ज्या ईमेलची मी तक्रार केली होती त्याच ईमेलवर त्यांनी रात्री 11 वाजता ॲक्नॉलेजमेंटचं रिप्लाय दिला. हे किती चुकीचं आहे वास्तविक, कारण हाच ईमेल माझा हॅक झाला होता आणि त्याच ईमेलला सायबरची रिसीट जाते. अर्थातच हॅकरला ह्याची पण कल्पना पोचली असेल की मी ह्या ईमेलची सायबर पोलीसकडे कंप्लेंट केलेली आहे. सो असं हे वास्तविक होणं चुकीचं आहे. त्यांनी अल्टरनेट ईमेल माझ्याकडे मागायला पाहिजे होता, पण तिथे काही तसा ऑप्शन नव्हता. एनिवेज ह्या गोष्टी आम्ही केल्या. सायबर क्राईम इंडियाकडून मला वास्तविक काही मदत मिळेल याची अपेक्षा नव्हती, कारण आपली सिस्टीम किती शार्प आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु त्यांच्याकडे कंप्लेंट करण्याचं कारण एवढंच होतं की कुठेही भविष्यात समजा आपल्या अकाउंटचा गैरवापर झाला तर आपण ऑफिशियली गव्हर्नमेंटला कळवलं नव्हतं असं होऊ नये यासाठी ही कंप्लेंट होती. त्यानंतर गुगल सपोर्ट म्हणजे मी ज्यांचा उल्लेख केला, जे या रत्नागिरीमधील एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे या क्षेत्रातील, त्यांचं मी नाव जाणीवपूर्वक सांगितलं नाही कारण त्यांच्याकडून फार काही मोठं सहकार्य झालं नाही. त्यांच्याकडून जो सल्ला होता तो मात्र मी जरूर फॉलो केला. गुगल सपोर्ट इंडिया त्यांनी जो ईमेल ID सांगितला त्यांना आपण ईमेल केला. या ईमेलमध्ये मी सगळे खाली डिटेल्स दिले. माझा रिकव्हरी ईमेल काय होता, माझा पासवर्ड कसा बदलला गेला, माझं काय काय सगळं चेंज झालं आहे वगैरे वगैरे वगैरे. तर हा सर्वात पहिला ईमेल होता त्यांना केलेला googlesuport.in म्हणजे गुगल सपोर्ट इंडिया ह्या त्यांच्या ईमेल IDवर. अर्थात हा ईमेल ID ह्या गोष्टीसाठी बनलेला नाही. त्यांचा मला मात्र रिप्लाय आला 7 ऑक्टोबरलाच. हा त्यांचा एक खूप मोठा रिप्लाय होता, परंतु तो युजलेस होता कारण मी जी कंप्लेंट केली त्या संदर्भात पर्टिक्युलरली त्यांचा काही रिप्लाय फार नव्हता. जसं मी म्हटलं की पत्नीसारखी सांगत होती की यूट्यूबचा तू क्रिएटर आहेस तर 100% यूट्यूबकडनं काहीतरी सपोर्ट असला पाहिजे. तर आम्ही तसा शोध सुरू केला आणि ह्यात सर्वात भारी काय गोष्ट होती,
पत्नीला यूट्यूब स्टुडिओचा ॲक्सेस होता, कारण तिला मी एडिटर म्हणून जबाबदारी दिली आहे चॅनलची आपल्या, तर तीसुद्धा ह्याच्यात मला सहकार्य करते. तर तिचा ॲक्सेस वापरून आम्ही हेल्पमध्ये जाऊन त्यांचं एक जे पोर्टल असतं कंप्लेंट करायचं, त्यावरून आम्ही कंप्लेंट केली आणि ती कंप्लेंट रजिस्टर्ड झाली. अर्थातच तिच्या ईमेलला त्याचा रिस्पॉन्स मिळाला असता. आम्ही ईमेल सतत तिचे चेक करत होतो, पण काहीच रिस्पॉन्स कुठे नव्हता. 8 तारखेला मी परत एकदा ॲक्टिव्हिटीज सगळ्या बघत होतो, काय काय होतं. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया हॅकरकडनं 8 तारखेला काय काय झालं आहे. हॅकरकडनं खूप ॲक्टिव्हिटीज त्या दिवशी पण घडलेल्या होत्या. अर्थातच हे आपल्याला अकाउंट रिकवर झाल्यावरच कळलं आहे, कारण ह्या सर्व अपडेट्स माझ्या ईमेलला होत्या. सो त्याने काय काय केलेलं, ऑथेंटिकेटर ॲप काढून टाकलेलं स्वतःच, म्हणजे जे स्वतः ॲड केलं होतं ते काढलेलं. त्यानंतर पासवर्ड चेंज केला होता 8 तारखेलाच. त्यानंतर नवीन साइन इन दिसतं आपल्याला विंडोजवरती. न्यू पास की ॲड केलं, म्हणजे त्याचं त्यानेच कसं परत 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 सगळं बदललं आहे, जेणेकरून इथे आपल्याला रिकव्हरीला इश्यूज व्हावेत. हे सगळं झालं हॅकरकडनं. पण आपण काय केलं तर सायबर क्राईम इंडिया आपण कंप्लेंट केली होती. त्यांनी काय केलं तर त्यांनी काहीच नव्हतं केलं. पुढे गुगल सपोर्ट, ज्यांचा एक औपचारिक ईमेल आपल्याला त्याच रात्री आला होता, त्यांचा काय आपल्याला रिप्लाय आला आहे आपण बघूया. हा आता ईमेल जो होता तो माझ्या विषयाशी निगडीत होता. त्यांनी मला सांगितलं तुम्हाला लॉग इन करता येत नाही आहे, तर खालची लिंक वापरा. ही लिंक जी मी ऑलरेडी वापरली होती, जी कुठल्याही माणसाला वापरता येते, ह्याच्यावर मी क्लिक करून तुम्हाला दाखवतो. ही लिंक आहे अकाउंट रिकव्हरी. ही पब्लिक आहे, परंतु ही अशी केस होती जिथे सगळं काही आपलं रिमूव्ह केलेलं होतं. सो अकाउंट रिकव्हरी अशी ही ऑटोमॅटेड अकाउंट रिकव्हरी काम करत नाही अशा वेळेला. कॉम्प्लिकेटेड केसमध्ये जेव्हा मेजर अटॅक्स होतात तेव्हा ही ऑटोमॅटेड सिस्टीम काम करू शकत नाही. तिथे फक्त मॅन्युअल हेल्प तुम्हाला जेव्हा गुगल देईल तेव्हाच तुम्ही अकाउंट रिकव्हरी करू शकता. हे सर्व मी पर्याय ट्राय केले, कुडंट व्हेरीफाय अकाउंट, त्यांचा सारखा मेसेज येत होता. एनिवेज त्यांनी सांगितलं म्हणून मी परत एकदा त्या लिंकवर जाऊन सगळं केलं, पण कुडंट व्हेरीफाय युअर अकाउंट, सेम मेसेज येत होता. त्यांना मी टाकलं आहे गुगल सपोर्ट टीम. तुम्ही आत्ता जे मला कळवलं आहे हे पब्लिकली अवेलेबल आहे, हे ऑलरेडी मी ट्राय केलेलं आहे. एनिवेज तुम्ही सांगितल्यामुळे मी परत ट्राय केलं, पण काहीच झालं नाही, कारण त्याने सगळंच माझं चेंज केलं आहे. ह्या ईमेलवर त्या दिवशी काहीच रिप्लाय आपल्याला मिळालेला नाही. पण पुढे YT पार्टनर प्रोग्राम, ओके, हा जो विषय आहे, ह्यांच्याकडे आपण जी कंप्लेंट केली होती माझ्या बायकोच्या यूट्यूब स्टुडिओमधनं जे आपण केलं होतं, त्याला आपल्याला रिस्पॉन्स काही दिसलेला नव्हता आलेला तिच्या ईमेलवर. परंतु मी पण एका वेगळ्या माध्यमातून YT सपोर्टला कंप्लेंट केली होती. ते माध्यम कुठलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. हा ईमेल आपल्याला 6:50 इथे बघायला मिळतो आहे 8 ऑक्टोबरला, म्हणजे दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी गुगलकडनं हे अकाउंट आपलं डिसेबल करण्यात आलं होतं. म्हणजे ना मला ॲक्सेस ना त्याला ॲक्सेस. थोडक्यात त्यांनी सिक्युअर्ड केलं अकाउंट. हे का केलं तर आपल्या एका कंप्लेंटवरनं, आणि आपण कंटिन्युअसली रिकवरची लिंक जी त्यांनी पाठवली होती नॉर्मल, जी पब्लिक असते, तिचा वापर आपण सातत्याने करत होतो. आणि गंमत अशी झाली, हा जो ईमेल आहे 8 तारखेला 9:50 सकाळी आला होता माझ्या पत्नीच्या ईमेलवर. तो स्पॅम फोल्डरमध्ये गेल्यामुळे आपल्याला वाचता नाही आलेला. ती जनरल इनबॉक्स चेक करत होती आणि तिचा ॲक्च्युली ईमेल पण फुल झालेला, जसं आपल्यापैकी बऱ्याच लोकांची 100% मेमरी ड्राईव्हमुळे फुल झालेली असते. पण तो तिने बऱ्यापैकी क्लीन केला आणि हा ईमेल आला होता, परंतु तो स्पॅममध्ये गेला, त्यामुळे दुर्लक्षित राहिला, वापरलाच नाही. आम्ही थेट गेलो, मी जसं म्हटलं तुम्हाला माझ्या वेगळ्या माध्यमातून मी कंप्लेंट केली होती. ते वेगळं माध्यम कुठचं हे मी तुम्हाला दाखवतो. मी गुगलला सर्च केलं रिकवर माय हायजॅक्ड यूट्यूब चॅनल, ओके, हायजॅक म्हणा किंवा हॅक म्हणा, काही चालतं. इथं तुम्ही गेलात, पहिलीच लिंक जी येते रिकवर अ हॅक्ड यूट्यूब चॅनल, तिथे गेल्यावर चॅट विथ अवर हॅक चॅनल असिस्टंट, इथे क्लिक केलीत की ह्या साईडला तुम्हाला इथे दिसेल एक डिजिटल AI रोबोट तुमच्याशी बोलतो. पहिल्यावर क्लिक केलीत,
ओके, फर्स्ट टेल मी द प्रायमरी ईमेल असोसिएटेड विथ द यूट्यूब चॅनल यू आर हॅव्हिंग द इश्यूज विथ. तिथे तुम्हाला तो ईमेल आय डी द्यायचा आहे जो तुमचा हॅक झालेला आहे किंवा जो तुमच्या चॅनलशी जोडलेला आहे. तो ईमेल आय डी दिल्याच्या नंतर मग तिकीट जनरेट होतं. ते मी आता प्रोसेस करत नाही आहे काही, कारण आपल्याला आता आवश्यकता नाही आहे. परंतु ही लिंक आहे आणि हे सर्वात महत्त्वाचं पोर्टल, खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे आपल्याला पुढे जाऊन. त्या दिवशी त्यांनी माझ्या ईमेलवर जो मी अल्टरनेट दिला होता त्याच्यावर ॲक्सेप्ट केलं की हो, युअर अकाउंट वॉज कॉम्प्रोमाइज्ड. अपॉन द रिव्ह्यू अवर टीम कन्फर्म दॅट युअर अकाउंट वॉज कॉम्प्रोमाइज्ड. हा माझ्यासाठी एक खूप महत्त्वाचा टप्पा होता, कारण त्यांनी ॲक्सेप्ट केलं होतं की अकाउंट कॉम्प्रोमाइज झालं होतं. कारण आता मला एक विश्वास होता की 100% आता ते ॲक्सेप्ट केलं आहे तर ते नक्कीच त्या रिलेटेड ॲक्शन्स घेतील. त्याच्यात त्यांनी मला काही स्टेप्स दिले होते खाली, यूट्यूब इन्स्टंट रिकव्हरी वगैरे. म्हणजे ही तीच लिंक होती जी सुरुवातीला आपल्याला गुगल सपोर्ट इंडिया यांनी जी पाठवली होती तीच ही लिंक होती. त्यानंतर सेकंड स्पेशल अकाउंट रिकव्हरी पेज ही खूप महत्त्वाची लिंक होती. तर ह्यावर थोडीशी वेगळी प्रोसिजर अशी होती की त्यात एक ते अल्टरनेट ईमेल विचारतात. सो अल्टरनेट ईमेल देताना तुम्हाला अल्टरनेट ईमेल तो द्यायचा आहे जो तुमचा मूळ रिकव्हरी ईमेल होता, असंही त्यांनी ह्याच्यात लिहिलेलं आहे. प्लीज यूज द हायजॅक्ड अकाउंट्स रिकव्हरी ईमेल. म्हणजे माझ्या पत्नीचा जो मूळ होता तो मला इथे द्यायचा होता, किंवा तुमचा वर्किंग ईमेल. त्याच दिवशी मी ऑब्झर्व केलं की माझ्या चॅनलवरती क्रिप्टो स्कॅम लाईव्ह सुरू आहे. म्हणजे त्यांनी लाईव्ह स्ट्रीम केलं होतं क्रिप्टो रिलेटेड. अरे खूप डेंजरस आहे हा जो धोका आहे, तो गुगलच्या लक्षात आणून दिला. त्यांना कळवल्यावर सुद्धा त्यांचा काय मला लगेच रिप्लाय नव्हता. हा सकाळचा माझा 8:45 वाजता मी त्यांना कळवलं होतं सकाळी. त्यानंतर त्याने असं म्हटलं की आम्ही आमच्या अकाउंट रिकव्हरी टीमला तुमचा प्रॉब्लेम आहे तो कळवलेला आहे. जर का त्यांनी तुम्हाला काही डिरेक्टली इन्स्ट्रक्शन्स दिल्या तर आम्हाला नक्की कळवा, किंवा आम्ही तुम्हाला ईमेल करू त्यांच्याकडनं आम्हाला काही अपडेट्स मिळाले तर. त्याच्यावर मी पण रिप्लाय दिला, थँक्स फॉर कन्फर्मिंग. ह्या सगळ्यात हा 9 तारखेचा दिवस थोडक्यात गेला. हे सगळं झालं यूट्यूब पार्टनर सपोर्ट, ज्यांच्याकडून मला काहीतरी होप्स आता वाटायला सुरुवात झालेली. गुगल सपोर्टकडनं काहीच कम्युनिकेशन त्या दिवशी झालेलं नाही. सायबर क्राईम इंडियाचा त्या दिवशी एक मुवमेंट झाली 9 तारखेला. म्हणजे आमचा जवळचं जे पोलीस स्टेशन आहे त्यांना आम्ही फॉरवर्ड केलेलं आहे. सो पुढचा फॉलोअप जो काही असेल तो तुम्ही तिथून घेऊ शकता. आणि हॅकरच्या मुवमेंट्स, जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की माझ्या चॅनलवरती बिटकॉइन बुल रन इज स्टार्टिंग अशा नावाचा एक लाईव्ह सुरू करायचा प्रयत्न केला गेला होता. फॉर्च्युनेटली मी जसं तुम्हाला अगोदर दाखवलं होतं की ह्याच दिवशी जेव्हा हे रन करायचा प्रयत्न केला गेला, गुगलनं अकाउंट डिसेबल केलं आणि हे रन होऊ दिलं नाही. सो तो एक आपल्यासाठी त्या दिवशी पॉझिटिव्ह गोष्ट, विजयाची गोष्ट होती की त्याचाही ॲक्सेस त्या दिवशी गेला होता. सो आपण आता 10 तारखेला काय घडलं हे बघूया. 10 तारखेला रिपीटिंग स्टेप्स नावाचं मी याला फोल्डर बनवलं आहे, कारण 10 तारखेला हॅकरच्या मुवमेंट 0 झालेल्या, कारण अकाउंट डिसेबल केलेलं गुगलनं. सायबर क्राईम इंडियाकडनं काहीच रिस्पॉन्स नव्हता. त्यांनी लांजा पोलीस स्टेशनला कंप्लेंट फॉरवर्ड करून पुढे त्यांचं काम किंवा त्यांची फॉर्मॅलिटी पूर्ण केली होती. गुगल सपोर्टकडनं आपल्याला 10 तारखेला ईमेल आलेला दिसतोय, तो काय आहे आपण बघूया. सो हा जो रिस्पॉन्स होता हा मला असा खूपच सिस्टम जनरेटेड वाटत होता. हा मॅन्युअली लिहिल्यासारखा वाटत नव्हता. एनिवेज त्यांनी त्याच्यात एक मात्र सजेशन दिलं होतं की तुम्ही कंटिन्युअसली मल्टिपल टाइम्स, कितीही वेळा अकाउंट रिकव्हरी जी पब्लिकली अवेलेबल आहे तिथून तुमचा जो साईनअपचा प्रयत्न आहे तो सोडू नका. तर तो मी करत राहिलो. मला सारखं कुडंट व्हेरीफाय अकाउंटशी सामना करावा लागत होता. मला गुगल सपोर्टकडनं फार काही सपोर्ट मिळतो आहे असं वाटत नव्हतं, गुगल सपोर्ट इंडिया. सो मी त्यांना फार काही त्याच्यानंतर रिस्पॉन्स दिला नाही. आणि YT सपोर्टशी मात्र मी जसं म्हटलं की खूप छान प्रकारे मला होप्स वाटू लागल्या होत्या. तर त्यांचं 10 तारखेला त्यांच्याकडून काय काय रिस्पॉन्सेस आलेत ते आता आपण बघणार आहोत. 10 तारखेला 11:15 सकाळचे त्यांनी मला काय सांगितलं होतं, आता यात नवीन काय होतं, क्लिअर युअर ब्राउझर्स सॅच अँड कुकीज. त्याचप्रमाणे रिगार्डिंग द इश्यू प्लीज सेंड अस अ व्हिडिओ क्लिप ऑन हाऊ यू फाईल अ एस्केलेशन क्लेम बाय फॉलोइंग दिस स्टेप्स. तुम्ही कशा प्रकारे फाईल केलं आहे हा क्लेम हे सुद्धा आम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग करून पाठवून. त्याप्रमाणे मी नेक्स्ट मेलमध्ये माझ्या
त्यांना तेही पाठवून दिलं. जे 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 असेल ते सगळं काही रेकॉर्डिंग करून त्यांना 18 MBची एक फाईल मी पाठवली. तर ही झाली 10 तारीख. ह्याच्यानंतर पुढे आपण बघितलं तर 11 तारखेला स्लो डाऊन. सो देर वॉज नथिंग ऑन 11 ऑक्टोबर. हॅकरकडनं ऑब्व्हियसली काहीच झालेलं नाही, कारण अकाउंट डिसेबल झालं होतं. सायबर क्राईम इंडियाकडनं सुद्धा काही झालेलं नव्हतं, कारण त्यांच्या फॉर्मॅलिटीज कधीच पूर्ण झाल्या होत्या. त्यांच्याकडनं पुढे काही होणं अपेक्षितसुद्धा नव्हतं. गुगल सपोर्टकडनं सुद्धा परत काही ईमेल नव्हता. आता राहिलेली शेवटची आशा म्हणजे होतं YT सपोर्ट. काहीच रिस्पॉन्स नसल्यामुळे मी त्यांना एक ईमेल केला की बाबा काय आहे नेमकी परिस्थिती. साधारण सकाळी 9 वाजता मी त्यांना ईमेल केला. 11 तारखेला शनिवार होता, कारण 20 तास झाले होते. मी त्यांना स्क्रीन रेकॉर्डिंग पाठवलं होतं. त्यानंतरसुद्धा त्यांच्याकडून मला काहीच रिस्पॉन्स नव्हता. सो मी त्यांना एक ईमेल केला 11 तारखेला 9 वाजता. त्या दिवशीसुद्धा त्यांचा जो रिप्लाय आला तो मला 11 तारखेलाच 11:08 आला रात्री. आता मात्र खूपच त्यांचं हे परत तेच चाललेलं. 11 तारखेला शनिवारी रात्री त्यांचं परत मला त्याच सेम प्रोसिजर फॉलो करा असा मेसेज आला. स्पेशल अकाउंट रिकव्हरी पेजला जा, तिथे तुमचा ईमेल टाका, त्यानंतर ॲज मेनी ॲज आन्सर्स देत जा तुम्हाला जी माहिती असतील, आणि ट्राय अनदर वे, आणि मग तुमचा जो कॉन्टॅक्टला तुम्हाला ॲक्सेस असेल तो ईमेल ID द्या. तर ते सगळं मी परत केलं. आणि त्यानंतर मात्र मी त्यांना वैतागून ईमेल केला. आय हॅव ऑल्सो अटॅच अ स्क्रीन रेकॉर्डिंग. ह्यावेळेला मी स्वतःहून स्क्रीन रेकॉर्डिंग त्यांनी न मागतासुद्धा पाठवलं त्यांना की कशाप्रकारे मी फाईल केलेलं आहे. आणि मी त्यांना हेही जरा ऐकून दाखवलं की डिस्पाईट माय फुल कोऑपरेशन अँड अक्युरेट रिस्पॉन्सेस आय स्टील हॅवंट बीन एबल टू रिगेन ॲक्सेस. की मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करतो आहे, तुम्ही जे जे मागताय, जे जे सांगताय, मी परत करतो आहे, तरीसुद्धा तुमच्याकडनं काहीच मला पॉझिटिव्ह अकाउंटमध्ये परत माझ्या येण्यासाठी रिस्पॉन्स मिळत नाही आहे. ह्याच्यामुळे माझी खूप हॅरॅसमेंट होते एक प्रकारची. मला अजून कुठल्याही प्रकारचे प्रूफ हवे असतील तर मी द्यायला तयार आहे. असा ईमेल मी 11 तारखेला करून रात्री झोपलो. आणि आपण आता 12 तारखेकडे वळूया. 12 तारखेला काय झालं आहे, कारण ह्या ना 2-3 दिवस मी सारख्या त्याच प्रोसिजर करून, स्क्रीनशॉट्स गोळा करून, स्क्रीन रेकॉर्डिंग्स गोळा करून खरोखर म्हणजे कंटाळलेलो. 12 तारखेला सुद्धा हॅकरकडनं काहीच झालं नव्हतं. एकमेव पॉझिटिव्ह गोष्ट ही होती की माझा यूट्यूब चॅनल जशान तसा होता. त्याने केलेलं क्रिप्टो लाईव्हसुद्धा यूट्यूबनं थांबवलं होतं आणि अकाउंट डिसेबल करून ठेवलं होतं. YT पार्टनर सपोर्ट त्यांच्याकडनं ह्या दरम्यान काय झालं हे आपण बघणार आहोत. पण त्याआधी सायबर क्राईम इंडिया 0 मोमेंट्स, गुगल सपोर्ट 0 मोमेंट्स. म्हणजे गुगल सपोर्ट इनला कोणी यापुढे ईमेल नाही केला तरी हरकत नाही, त्यांच्याकडून ह्या गोष्टीमध्ये काहीही सपोर्ट मिळत नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. YT पार्टनर सपोर्टमध्ये आपण गेलो की आता तुम्हाला 2 फोल्डर्स दिसतील, एव्हरीथिंग फिनिश्ड अँड द टर्निंग पॉईंट. एव्हरीथिंग फिनिश्डमध्ये आपण गेलो तर आपल्याला लक्षात येईल की एव्हरीथिंग फिनिश्ड असं मी नाव का दिलं आहे. तर रात्रीच मला त्यांनी रिप्लाय दिला होता 11 तारखेच्या माझ्या ईमेलला. त्यांनी मला कळवलं की मी तुमचं अकाउंट रिकव्हरी टीमला पाठवलेलं आहे वगैरे सगळं. त्यानंतर मी पण त्यांना म्हटलं थँक्यू सो मच फॉर द अपडेट. 12:42ला त्यांनी कळवलं हाय अथर्व, यू आर वेलकम, प्लीज स्टे ट्यून वगैरे. त्याच्यानंतर 12 तारखेलाच त्यांचा एक ईमेल आला होता 12:55, जो मी दुसऱ्या दिवशी वाचला, परंतु मी आता टाईमलाईननुसार जातो आहे त्यामुळे तुम्हाला इथेच दाखवतो. वी कांट व्हेरीफाय दॅट यू ओन दिस ईमेल. माझा जो ईमेल होता तो माझा आहे हे ते व्हेरीफाय करू शकलेले नाहीत. सो क्लिक द लिंक बिलो टू हेल्प अस व्हेरीफाय यू आर द ओनर. त्या लिंकवर मी क्लिक केली. पुन्हा सेम स्टेप्स होत्या. वी कांट ॲक्सेप्ट द आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट्स ॲज अ प्रूफ ऑफ ओनरशिप. म्हणजे कुठलीही डॉक्युमेंट्स वगैरे तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड ह्या त्या असल्या काय देऊन आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही असं त्याने लिहिलं आहे. आणि ही लिंक मात्र तीच होती जी पब्लिकली अवेलेबल असते, गुगल अकाउंट रिकव्हरी. मला 12 ऑक्टोबरला रात्री 8:30 वाजता जो ईमेल आला होता तो सगळं काही संपवणारा होता. अकाउंट रिकव्हरी टीम हू स्पेशलायझेशन अकाउंट सिक्युरिटी, जी टीम स्पेशल आहे अकाउंट रिकव्हरीमध्ये, त्यांनी रिव्ह्यू केली तुमच्या केसला आणि व्हेरीफाय करू शकले नाहीत की हे अकाउंट तुमचं आहे. हे सांगितल्यावर म्हणजे मला संपलंच सगळं. म्हणजे आता म्हटलं नवीन चॅनल काढा, तुमच्यासमोर नव्याने या आणि पुन्हा एकदा सगळं आपलं
रिस्टार्ट मी एकच स्वतःला मोटिवेट करत होतो. 10th फेल नावाचा एक पिक्चर आहे, त्यामधला जो डायलॉग आहे रिस्टार्ट, तसं मला असं वाटू लागलं आता आपल्याला रिस्टार्ट करण्याशिवाय काही पर्याय नाही आहे. खूप डिटेल सकट एक ईमेल रिप्लाय तगडा द्यायचं ठरवलं आणि न विचारलेल्या पण गोष्टी सांगायच्या ठरवल्या. बघा, पहिल्या ईमेलमध्ये तुम्हाला लक्षात येईल, पहिल्या पेजमध्ये अकाउंट वॉज कन्फर्म्ड ॲज कॉम्प्रोमाइज बाय यूट्यूब सपोर्ट, म्हणजे तुम्हीच मान्य केलेलं आहात की अकाउंट कॉम्प्रोमाइज होतं. दुसऱ्या याला रिकव्हरी क्रेडेन्शियल्स, रिकव्हरी जो ईमेल ॲड्रेस होता तो अजूनही ॲक्सेसिबल आहे. माझा रिकव्हरी फोन नंबर होता तो अजूनही ॲक्टिव्ह आहे. आणि हे 2च सोर्स होते जे माझे रिकव्हरी कॉन्टॅक्ट्स होते. सो तुम्ही ते सुद्धा बघू शकता. अकाउंट एज इज ओव्हर डिकेड ओल्ड, मी 10 वर्षांपेक्षा जास्त जुनं माझं अकाउंट आहे जे मी पर्सनल आणि प्रोफेशनल यूजसाठी वापरत होतो. ती माझी जमेची बाजू होती असं मी मानत होतो. मॉनिटाईज यूट्यूब चॅनल, जवळजवळ 62,000 सबस्क्रायबर्स असलेला चॅनल आहे जो यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये सुद्धा मॉनिटाईज होता. तो सुद्धा एक माझा प्लस पॉईंट होता असं मी मानत होतो. त्याचप्रमाणे मी गुगलची जी इकोसिस्टम होती ती पण वापरत होतो. मी गुगल ड्राईव्ह वापरायचो, गुगल फोटोज वापरायचो, गुगल मॅप्स वापरायचो, ज्याच्यावर मी एक टॉप कॉन्ट्रीब्युटर आहे आजही, विथ लॉट ऑफ रिव्ह्यूज फ्रॉम माय युज्युअल लोकेशन. हे पण तुम्ही ट्रेस करू शकता की ह्या अकाउंटनं कुठे कुठे रिव्ह्यूज दिलेत, कुठल्या लोकेशन्समधले दिलेत, आणि ते तुम्ही ट्रॅक करू शकता. तुम्ही माझे जीमेल्स बघू शकता, मी किती वर्ष ॲक्टिव्हली कुठच्या अकाउंटची लिंक आहे वगैरे वगैरे. यूट्यूब स्टुडिओ माझा बघू शकता, ज्याला माझ्या ॲक्च्युली बायकोच्या अकाउंटवरनं आजही ॲक्सेस आहे माझ्या अकाउंटला, म्हणजे त्यावेळेला होताच. तर आणि दुसरं म्हणजे गुगल TV 4K स्ट्रीमर, हा सुद्धा मी वापरत होतो आणि त्या दिवशीपर्यंत, त्या क्षणापर्यंत वापरत होतो, जो ऑटोमॅटिकली लॉग आउट झाला होता. त्यानंतर ट्रस्टेड डिव्हायसेस मी टाकले त्यांना, iPhone 16 Pro Max 1TB ह्यावर मी लॉग इन होतो. Mac Mini M4वर लॉग इन होतो. Realme 7 नावाचा एक अँड्रॉइड फोन होता त्याच्यावर मी लॉग इन होतो. जिथून नेहमी लॉग इन करायचो किंवा मॅक्झिमम टाईम असायचो ते सुद्धा मी लोकेशन त्यांना पाठवलं. माझी पत्नी जी एडिटर आहे माझ्या चॅनलची, तीसुद्धा अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला ॲक्सेस घेऊ शकते आहे. ह्याच्याहून मोठा पुरावा कुठचा असू शकतो का, असं पण मी त्यांना विचारलं. सो हा सर्वात मोठा माझी जमेची बाजू होती. दिस इज सो स्ट्रॉंग प्रूफ दॅट द चॅनल रिमेन्स कनेक्टेड टू माय कम्प्रोमाइज्ड गुगल अकाउंट अँड प्रोव्हाइड्स डिरेक्ट कन्फर्मेशन ऑफ लिजिटमेट ओनरशिप. हेही मी त्यांना सांगितलं. त्यानंतर मल्टिपल डिव्हायसेस, जसं की मी सांगितलं TV, iPhone, Realme 7 आर शोईंग द ओल्ड जीमेल प्रोफाईल आयकॉन अँड आर ऑन प्रॉम्प्टिंग टू साइन अगेन, कन्फर्मिंग दॅट दे वेअर लॉग्ड इन बिफोर द अकाउंट वॉज हायडेड. सगळे माझे डिव्हाइस जे लॉग आउट झाले होते ते मला सांगत होते की परत लॉग इन करा. लॉग इनचे मला विंडोज दाखवत होते, याचा अर्थ मी ऑलरेडी लॉग इन होतो. आणि ह्या म्हणजे पुढे अजून मी काय दाखवतो, मी काय त्यांना सांगितलं. पण ह्या सगळ्याचे क्रेझी स्क्रीनशॉट्स मी तुम्हाला जवळजवळ 25पेक्षा जास्त स्क्रीनशॉट्स त्यांना शेअर केले की बघा हे जे मी बोलतोय ते सगळं माझ्याकडे आहे, ते सगळं मला दिसतंय आणि तुम्ही मान्य करत नाही. हाच सेम ईमेल मला माझ्या पत्नीच्या ईमेलवर जे आलं होतं एक हे, त्याच्यावर सुद्धा मी रिप्लाय सेम केला की तिच्या वतीने माझ्यासाठी. तर तो पण आम्ही सेम ईमेल लिहिला, सगळं डिटेल सकट, आणि स्क्रीनशॉट्स तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारचे जोडले होते. ह्याच्यामध्ये प्रत्येक ती डिटेल आहे जिथे जिथे माझं अकाउंट लॉग इन झालेलं होतं किंवा दिसतंय मला अजूनही शॅडो लॉग इन सॅचेमध्ये किंवा असं. तर हे सगळे स्क्रीनशॉट्स तुम्हीही अटॅच करा तुमच्या बाबतीत असं घडलं तर. दुसरी एक मी प्रोसेस केली ती म्हणजे जो आमच्याकडनं मिस झाला होता पत्नीच्या स्पॅम फोल्डरमधला ईमेल, त्याच्यावर सुद्धा आम्ही परत एस्केलेशन फाईल केलं. कारण हे समजा आमचं आता वर्कआउट होत नाही असं दिसतंय तर पुन्हा एकदा आपण लढाईला सुरुवात करू, पण आपल्याला चॅनल आपला असा सहजासहजी घालवू द्यायचा नाही आहे, असं एक आमची जिद्द होती. ते झाल्याच्या नंतर 13 तारखेला 12:11 फायनली मला पासवर्डची लिंक मला मिळाली आणि स्वामींच्या नावाचा मी जयघोष केला, कारण हे अतिशय चमत्कारिक होतं. काही मिनिटांपूर्वी ज्या गुगलने मला सांगितलं की वी कुडंट व्हेरीफाय युअर ओनरशिप, त्याच गुगलला एक सनसनाटी ईमेल टाकल्याच्या नंतर, सगळे होते नव्हते ते डिटेल्स प्रोव्हाइड केल्याच्या नंतर गुगलची रिसेटची लिंक आली. त्यामुळे तुम्हाला YT सपोर्ट, त्याचप्रमाणे जे अकाउंट्स support.era@google.com ह्यांच्याकडनं कुठलाही ईमेल आला तर त्यांना
जो मी लास्ट तगडा ईमेल होता तशा स्वरूपाचा ईमेल नक्की टाका. पण प्रॉब्लेम आमचा अजून सॉल्व्ह झाला नव्हता. पण तुम्ही जी रिसेट लिंक पाठवली ती एकदा परत पाठवा, कारण माझा पासवर्ड मी रिसेट केला सक्सेसफुली. पण जेव्हा पुढे सिक्युअर माय अकाउंट पेज आलं त्याच्यानंतर मात्र मी काही करू शकलो नाही आणि आता लॉग इनसुद्धा होत नाही आहे नवीन पासवर्डने सुद्धा. मग परत YT सपोर्टशी बोलून YT सपोर्टनं मला ट्रबल शूटिंगच्या काही स्टेप्स टाकल्या. सगळं केलं, काहीच होत नव्हतं. मी त्यांना सांगितलं मी सगळ्या तुमच्या प्रोसिजर्स व्यवस्थित फॉलो केल्या तरीसुद्धा मला अजून काहीच यश मिळालेलं नाही आहे अकाउंट रिकव्हरीमध्ये. यू नीड टू वेट सम टाईम, हे खूप महत्त्वाचं होतं. यू नीड टू वेट सम टाईम फॉर द सिस्टम टू ट्रस्ट द डिव्हाइस अँड अलाउ देम टू यूज फॉर अ सर्टन सेन्सिटिव्ह ॲक्शन्स. फायनली 13 ऑक्टोबर 2:56 आय एम हॅपी टू इन्फॉर्म यू दॅट सक्सेसफुली रिगेन फुल ॲक्सेस टू माय गुगल. दुसऱ्या दिवशी ऑटोमॅटिकली अकाउंट आपलं लॉग इन झालं. अर्थातच वेळ जाण्याची गरज होती, कारण सिस्टमला अशा बाबतीत डिसेबल केलेली अकाउंट किंवा हॅक झालेली अकाउंट, हायजॅक झालेली अकाउंट पुन्हा एकदा सुरळीत सुरू होण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. तो वेळ त्यांनी घेतला आणि माझ्या अकाउंटला मला सक्सेसफुली लॉग इन करता आलं. आणि हा क्षण माझ्यासाठी खूप 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 महत्त्वाचा, आनंददायक आणि ईश्वरी शक्तीवर विश्वास ठेवायला भाग पाडणारा होता. परीक्षा होती ही एक खूप अवघड, आणि ती आपण सक्सेसफुली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रार्थनांमुळे आपण ती पार काढलो. या पूर्ण प्रोसिजरमध्ये खूप जणांनी मला मेसेजेस केले, मदत केली आणि त्या सगळ्यांचा मी आभारी आहे. 14 तारखेला त्यांनी खूप महत्त्वपूर्ण एक ईमेल मला केलेला आहे, तो मला तुम्हाला दाखवायला आवडेल. त्याने जे काय क्रिप्टो वगैरे सगळं लाईव्ह सुरू केलं होतं ते सुद्धा यूट्यूबकडनं क्लीन करण्यात आलं आणि तत्सम काय ज्या गोष्टी गरजेच्या होत्या त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यात आल्या. किंवा हे कशामुळे होऊ शकतं हे त्यांनी सांगितलेलं आहे. इफ यू हॅवंट डन सो, म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत केलं नसाल तर पहिलं तात्काळ करा, ते म्हणजे स्कॅन फॉर मालवेअर. मालवेअर कॅन कॉम्प्रोमाइज युअर अकाउंट, स्टील डेटा अँड मोर. इट ऑफ्टन कम्स थ्रू सस्पिशियस लिंक्स, इन्फेक्टेड डाउनलोड्स ऑर फेक सॉफ्टवेअर अपडेट्स. यापैकी तुम्ही कुठे काही क्लिक करत असाल, प्रयत्न करत असाल डाउनलोड करायचा, किंवा कुठच्या लिंकवर तुमच्याकडनं कधी क्लिक झाली असेल, किंवा तुम्ही फेक सॉफ्टवेअरचे बळी ठरला असेल, सॉफ्टवेअर तुम्हाला वाटतं आहे अपडेट आला आहे, अपडेट लिंकवर एखाद्या क्लिक केले तर तसं होऊ शकतं. तिथून अटॅक्स होऊ शकतात, मालवेअर अटॅक. त्यामुळे स्कॅन करा अँटीव्हायरसनं. यूज अ पासकी फॉर 2-step व्हेरिफिकेशन. स्टोलन पासवर्ड्स आर कॉमन वे अकाउंट्स आर कॉम्प्रोमाइज्ड. 2-step व्हेरिफिकेशन ॲड्स अ सेकंड लेअर ऑफ सिक्युरिटी. जे माझ्या अकाउंटच्या बाबतीत ऑलरेडी होतं फिंगरप्रिंट फेस स्कॅन, पण त्यांनी काढून टाकलं, म्हणजे वेगळ्या प्रकारचा अटॅक होता हा. पण त्यातसुद्धा आता फिजिकल कीज मिळतात, ज्या मी आता वापरणार आहे भविष्यात. त्या जरूर वापरा ज्यांचं ह्याच्यावर पोटपाणी चालतं. रिमूव्ह अनरेकग्नाइज डिव्हायसेस. टाईम बघत राहा की तुम्ही कुठच्या डिव्हाइसवरनं लॉग इन आहात. लॉग इन तुम्ही चुकीच्या डिव्हाइसवरनं असाल तर तात्काळ लॉग आऊट करा. आणि अशा कुठच्या पासकीज तुमच्या लक्षात आल्या की ह्या पासकीज मी तर कधी सेट केलेल्या नाहीत, तर त्यासुद्धा वेळच्या वेळी कायम काढत जा. सो हे सर्वात उपाययोजना आहेत, असं कधी होऊ नये ह्यासाठी. सो ह्या स्टेप्स मी मुद्दामून हा मेल तुम्हाला दाखवला, कशाप्रकारे आपण काळजी घेऊ शकतो आपल्या अकाउंटची. सो हा होता आजचा व्हिडिओ. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि भविष्यात अशा प्रकारचा अटॅक कोणासोबत होऊ नये, किंवा झालाच तर 100% आपली जेव्हा बाजू सत्याची असते तेव्हा आपला विजय होतो आणि आपण नक्कीच या कठीण प्रसंगातून सुद्धा आपण बाहेर पडू शकतो. अर्थातच गुगल यूट्यूब सपोर्ट हा खूप एक कंटेंट क्रिएटर्ससाठी असलेला सुवर्ण मार्ग आहे, तर तो नक्की वापरा. आणि कसं काय काय स्टेप वाईज होतं मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेला व्हिडिओ खूप मोठा झाला आहे मला कल्पना आहे, तरीसुद्धा जे या सिच्युएशनमध्ये असतील त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? अनेकांची डिमांड होती की ह्या विषयावर व्हिडिओ बनव. तर मला कल्पना आहे की हा व्हिडिओ फार चालेल असं नाही, कारण हा व्हिडिओ केवळ ह्या फेजमधनं जाणाऱ्या लोकांसाठीच उपयुक्त आहे. परंतु हरकत नाही, मला खात्री आहे हा व्हिडिओ कोणाचा ना कोणाचा उपयोगी कधीतरी नक्की पडेल आणि तुम्ही या व्हिडिओचा उपयोग करून तुमच्या अकाउंटची पण काळजी घ्याल, तुमच्या डिजिटल प्रेझेन्सची काळजी घ्याल. सर्वांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या पूर्ण प्रोसिजरमध्ये जे मानसिक आधार दिलेला आहे. खूप जणांचं कोणाचं नाव घेणं चुकीचं ठरेल, कारण त्यात एखाद्याचं नाव राहिलं तर तो त्याच्यासोबत अन्याय ठरेल. त्यामुळे मी कोणाचं नाव घेणार नाही,
परंतु माझे काही कंटेंट क्रिएटर्स मित्र असतील किंवा माझे नातेवाईक असतील, सगळ्यांनी जे मला सहकार्य केलेले ते मी कधीच विसरणार नाही. थँक्यू सो मच. आणि आपण आता नेहमीप्रमाणे लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.